नमस्कार, सावित्री किचनमध्ये मी आपले स्वागत करत आहे. आपण फिश फ्राय, पापलेट फिश फ्रायची जी रेसिपी होती ती आपण अगोदरच्या व्हिडिओत टाकली आहे, पण त्याच्यामध्ये आपण जे पापलेट आहे ते फ्राय कसे करायचे हे दाखवले होते. आज आपण सुरुवातीपासून बघणार आहोत. इथे आता आपल्याकडे जे आहे हे पापलेट आहे. या पापलेटला मी सुरुवातीला थोडं मीठ लावून घेणार आहे. हे असं मीठ लावल्यानंतर हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून मच्छीमध्ये जो एक प्रकारचा ह्यूमसपणा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पापलेटला एक स्किनला जर नीट पाहाल तर एक बुळबुळीतपणा असतो, तो मीठ लावल्यामुळे निघून जातो. आता आपण फिश धुवून घेणार आहोत. पापलेट धुताना शक्यतो पापलेट कसं धुवावं, हे जे त्याचे जे कॉर्नर असतात, हे कॉर्नर हे आणि पोट, त्याच्यामध्ये स्वच्छ करताना हे पूर्ण व्यवस्थित धुतलं गेलं पाहिजे. आणि हे स्वच्छ धुतलं आहे हे तुम्हाला कधी कळणार की यामध्ये जो एक बुळबुळीतपणा लागतो ना तो निघून जातो. आता तुम्ही बघाल तर जी तुकडी आहे माशांची ती चांगली स्वच्छ झाली आहे, पांढरी शुभ्र. आता हे पाणी 2-3 वेळा धुवून झाल्यानंतर आपण याला कोकम आणि मसाला लावणार आहोत. हे हळद आणि आपला एव्हरेस्टचा तिखा लाल मसाला ह्याचं हे मिश्रण आहे, ते आता मी माशांना लावणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कोकम, त्याचा आगूळ आहे. आता आपण ह्याला जो मसाला मी काढून घेतलाय तो लावणार आहोत. इथे आपल्याला आता माशांना आपण जो मसाला केलेला तो लावून झालेला आहे. आणि याच्यानंतर मी आमच्या घरात थोडंसं तिखटच लागतं, त्याच्यामुळे आमचं थोडंसं तिखटच असतं. आता आपण ही मच्छी जी आहे फ्राय करून घेणार आहोत. आणि ती मच्छी आपण त्यासाठी जे पीठ आपण वापरणार आहे ते तांदळाचं पीठ वापरू शकता, गव्हाचं पीठ वापरू शकता. त्याच्यामध्ये फक्त थोडासा मसाला आणि मी थोडासा आमचा मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ, हळद असं घालून ते मिश्रण मी बनवते आणि मग मच्छी फ्राय घेते. इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मी तांदळाचं पण पीठ घेतलं आहे, हळद आणि हा आमचा मालवणी मसाला आहे. आणि इथे मी पॅन जे गरम करायला ठेवलं आहे. तेल जास्त तापल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे बारीक करायचा आहे. जर ते गरम नसेल, तेल जर जास्त गरम नसेल तर जी फिश असते ना त्याच्यावरती जे आपण कोटिंग लावलेलं असतं ते निघून जातं. त्याच्यामुळे तेल गरम जे सोडताना आपलं तेल गरम असावं आणि नंतर ते आपण छोटा गॅस करून आपण ते फ्राय करणार आहोत. आता हे माझं तेल तापलं आहे तर मी त्याच्यामध्ये फिश सोडते.
आता आपण एकदा हे जे आहेत ना मासे परतणार आहोत. दोन तीन वेळा असे मासे आपण वर खाली केले की मासे जे आहेत ना ते चांगले कुरकुरीत होतात. आणि असे पॅनच्या साईडला काढून ठेवावे जेणेकरून त्याच्यात जे एक्सेस जे तेल असेल ना ते मध्ये येतं. आता आपण अजून आपली फिश फ्राय आता तयार झाली आहे. आमच्या काही टिप्स ज्या आम्ही तुम्हाला दिल्या तुम्हाला जर खरंच आवडल्या तर तुम्ही नक्कीच सावित्री किचनला दाद द्याल.